आज आले होते बब्याच्या शाळेत. रंगीत तालीम होती म्हणून येण्याचं कारण म्हणजे म्हटलं बघावं तरी डान्स करतोय की नाही. का तर त्यांचं गाणंही आम्हाला माहीत नव्हतं. प्रॅक्टिस पण शाळेत टीचरच घेत होते. त्यांचा डान्स बघितल्यावर या सगळ्या गोंधळातून मन शांत झालं. परफेक्ट नाही पण काहीतरी करतोय हे महत्त्वाचं. कारण या वयात ही मुलं स्टेज डेअरिंग करतात. खरंच हे खूप कौतुकास्पद आहे. तिथूनच माझं लक्ष गेलं त्यांच्या शाळेतील एका वर्गाकडे. म्हटलं बघावं तरी येथे काय आहे. जाऊन बघितलं तर चक्क सगळेच आजी आजोबा आणि या वयातही चित्रे रंगवण्याची त्यांची आवड बघून खरंच खूप भारी वाटत होतं. तुम्ही म्हणाल हे आहे तरी काय, तर हे आहे विरंगुळा केंद्र. वयोवृद्ध महिला आणि माणसांसाठी हे विरंगुळा केंद्र कुपवाडचे होऊन गेलेले माजी आमदार माननीय शरद पाटील सर यांनी चालू केले होते. वयोवृद्धांना पण आपली आवड आठवड्यातून एक दिवस का होईना जोपासता यावी यासाठी त्यांनी चालू केलेला हा छोटासा उपक्रम. जरी ते आत्ता हयात नसले तरीही त्यांची बरीच कामे त्यांचे सहकारी आजही जसे तसे चालवत आहेत. मी पहिला लांबूनच व्हिडिओ घेत होते. तिथल्या एका आजींनी विचारले, बाळा तू व्हिडिओ करतेस का? तर मी म्हणलं हो. मग का करतेयस? तर असं असं माझं व्लॉगिंगचं चॅनल आहे आणि त्यात तुमचा छोटासा व्हिडिओ मला माझ्या व्लॉगमध्ये टाकायचा आहे. तर त्या काय म्हणाल्या माहिती आहे का, आम्हाला पण स्वतःला मोबाईलवर बघायला खूप आवडेल. तर मी त्यांचा पूर्ण व्हिडिओ घेतला. या सर्वांचं चालू होतं क्रिसमस नाताळचं चित्र रंगवायचं काम. खरंच खूप छान चित्र रंगवली होती त्यांनी. खूप कमी लोक असे असतात की ज्यांच्या श्रीमंतीने नाही तर प्रामाणिकपणाने सर्वांना मदत करण्याच्या व्यक्तिमत्वाने ती ओळखली जातात. आणि असेच कुपवाडमधील एक व्यक्तिमत्व म्हणजे माजी आमदार शरद तर पाटील. आज आले होते मी स्वर्णच्या शाळेत आणि स्वरचं होतं रंगीत तालीम, त्यासाठी आले होते. तर आपले माजी आमदार शरद पाटील यांनी छोटंसं विरंगुळा केंद्र चालू केलं होतं. ते आत्ता सध्या हयात नाही आहे, पण तरीसुद्धा त्यांनी रुजवलेल्या बिया अजूनही त्यांची रोपं वाढत आहेत. त्याचं खरंच खूप कौतुक वाटतंय. तर मी आले होते शाळेत आणि हे बघा आपलं विरंगुळा केंद्राचं आज क्रिसमस निमित्त ड्रॉइंगची काहीतरी छोटीशी स्पर्धा घेतली होती. त्यासाठीचं हे पूर्ण त्यांनी काढलेलं सगळं ड्रॉइंग. असंच काहीतरी नवीन नवीन प्रयोग हे सरांनी केलेले आहेत. ते जरी नसले तरी पण त्यांचे हे सगळं आता सध्याही अस्तित्वात आहे. हे बघून खरंच खूप म्हणून कौतुक जाताना वाटतं. काही घेऊन जायचं नाही आहे. आपण केलेली चांगली कामे ही शेवट राहणार आहेत. लोक काय हो तोंडावर गोडच बोलतात, पण मागेही त्या लोकांनी गोडच बोलावे असे जर आपल्याला वाटत असतील तर आपले विचार नक्कीच या व्यक्तीसारखे असावेत. असो, आजच्या पुरते एवढेच. आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि इंस्टा फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका. आणि आजच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा.